कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रशांत हाय, बसा 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 प्लीज। या प्रिया मॅडम, हाय। या आपल्या स्कूल प्रोजेक्ट मध्ये प्रीतम सरांना असिस्ट करतील, ओके? आणि आजपासून याच ऑफिस मध्ये काम करतील, ओके? येस। सॉरी, कंटिन्यू। प्रिया मॅम, हा हरीशचा डेस्क होता। इफ यू डोंट माइंड, तुम्ही इथे बसून काम करू शकाल का? हो सर। ओके। हरीश खूप चांगलं काम करायचा, चांगला मुलगा होता तो। का असा वागला तेच कळत नाही। या सगळ्या प्रश्नांची उत्तर फक्त त्याच्याचकडे आहेत। दादा, सॉरी, एनिवे प्रिया तू प्लीज सेट हो। प्रीतम, सगळं सामान काढायची व्यवस्था करशील? हो करतो। ओके, सी यू ऑल, बाय। प्रिया मॅम, अब मी सामान काढायला सांगतो कोणाला, ओके? बाय। फोटोज फॉर लोगो। पारूचा फोटो बरोबर। पारू ब्रँड अम्बॅसेडर आहे ना कंपनीची, तिचा फोटो तर इथे असणारच। सॉरी, मला घाबरवायचं नव्हतं तुम्हाला, पण मीटिंग सुरू होणार आहे आणि आईला ब्रीफ द्यायचं, सो प्लीज। हो आलेच हा मी। आपल्या स्कूल प्रोजेक्ट बद्दलचं तुझ्याकडे एक प्रेझेंटेशन आहे म्हणालास ना? हो। ते आम्हालाही बघू दे। येस शुअर। मोहन दादा, मी हा लॅपटॉप आणि ते सिंक केलंय, सो तू जर समोर ठेवशील तर सगळ्यांना दिसेल। येस, दिसतंय सगळ्यांना? सो मी स्टार्ट करतो। हा, या दॅट्स इट। प्रीतम, छान, खूपच सुंदर। म्हणजे तू स्वतः इतकं मन लावून ह्या प्रोजेक्ट मध्ये काम करतोयस हे बघून मला खूप आनंद झाला। आणि आजचं हे प्रेझेंटेशन म्हणजे इतकं चांगलं प्रेझेंटेशन मी तुला देताना कधीच बघितलेलं नाहीये, आणि आय मीन इट ॲज अ कॉम्प्लिमेंट। हा, थँक्यू सो मच। गुड। म्हणजे आता प्रत्यक्षात काम सुरू झालंच आहे, तर कुठलीही तडजोड करू नका बरं का। आणि पैशांसाठी मागे पुढे बघू नका, बिझनेससाठी करत नाही होत आपण हे प्रोजेक्ट। हो, आहे लक्षात आहे। प्रीतम, हे प्रोजेक्ट खूप छान व्हायला हवं। डन, शुअर। बरं, मी माझ्या केबिन मध्ये, आदित्य तुला ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तुम्ही दोघं डिस्कस करून घ्या। आणि आपल्या नेक्स्ट मंथच्या प्रोडक्ट लॉन्च साठीच आपल्याला जे चर्चा करायची आहे त्याच्यासाठी तू केबिन मध्येच ये। येस,
आणि मोहन, उद्याच्या मीटिंगचं शेड्यूल जे आहे ते सगळ्या स्टाफशी एकदा बसून क्लिअर करून घे. हो वहिनी. मी आहे माझ्या केबिनमध्ये. ठीक आहे. प्रीतम, क्या बात है ब्रो. खुद्द आईने कौतुक केलं तुझं. खरंच प्रीतम सर, मानलं तुम्हाला. कमाल झालंय प्रेझेंटेशन. प्रीतम सर, अहो सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. एक मिनिट हा, मी तुम्हा दोघांसाठी कॉफी घेऊन आले. थँक्यू. थँक्यू. खूप कमी दिवसात खूप बदललायस रे तू. अरे कसला बदल? काही बदल वगैरे नाही झालाय. मी तोच आहे प्रीतम. अरे हो, तोच आहेस, पण एक बदललेला प्रीतम आहे. खूप मोठा होतो आहेस, लाईफ बद्दल सिरियस आहेस, कामावर फोकस आहे. तुझं विजन आता क्लिअर होत आहे. वा, भारी वाटतंय. आय एम रिअली लाइकिंग दिस कॉन्फिडन्स. गुड, कीप इट अप. थँक्यू. मीन्स अ लॉट. ए, थँक्यू. थँक्यू सो मच. प्रिया, ऍक्च्युली आय शुड अप्रिशिएट यू. कारण की तू त्या दिवशी प्रीतमचा कॉन्फिडन्स वाढवला, त्याला सांभाळून घेतलास. तुम्ही जेव्हापासून या प्रोजेक्टवर काम करत आहेत ना, तेव्हापासून प्रीतम मध्ये हा बदल दिसतोय. ऍटलीस्ट या प्रोजेक्टवर तरी प्रीतम खूप कॉन्फिडेंटली काम करतोय. थँक्स सर, पण खरं तर मी असं विशेष काहीच केलेलं नाही. तुम्ही दिलेल्या ऑर्डर्सच फॉलो केल्यात फक्त. पण मुळात प्रीतम सरच खूप मन लावून काम करतात. त्यांचे कष्ट, मेहनत दिसून येते. तुम्हाला सांगू का आदित्य सर, तुमच्यात आणि प्रीतम सरमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. कोणती? तुमचा खरेपणा, जो की तुमच्या वागण्यातून आणि बोलण्यातून दिसून येतो. म्हणूनच तर आपले क्लायंट्स एवढे सॅटिस्फाईड असतात आणि आपल्यासोबत काम करायला उत्सुक असतात. क्या बात आहे प्रिया मॅडम. आज चक्क माझं कौतुक करताय तुम्ही. बरं, बाय द वे, तू तुझ्यासाठी कॉफी नाही आणली का? नाही, नको सर, मी घेईन नंतर. असं कुठे असतं का? एकतर तुम्ही मला प्रेझेंटेशनला मदत केली, त्यात माझं कौतुक केलंय. कॉफी तर तुम्हाला घ्यावीच लागेल. हे घ्या. अरे नाही, नको प्रीतम. अहो, घ्या हो. घ्या 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 घ्या. बरं, मला एक सांग. मला एकच फक्त प्रश्न होता त्या स्कूल रिलेटेड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.